काही व्यक्ती पदामुळे मोठ्या होत नाहीत, तर त्यांच्या विचारांमुळे इतिहास घडवतात, निर्णय घेतात आणि त्या निर्णयांमुळे हजारो आयुष्यांची दिशा बदलतात। राज्यमंत्री माननीय आशिष जयस्वाल हे फक्त एक नाव नाही, तर एक विचारधारा आहे, एक विजन आहे, एक कमिटमेंट आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जनतेसाठी झटणारं एक अस्सल नेतृत्व आहे। आजच्या राजकारणात अनेक जण निर्णय घेतात, पण काही मोजकेच असतात जे निर्णय घडवतात आणि साहेब त्यापैकी एक आहेत, अ ट्रू पॉलिसी मेकर। कारण पॉलिसी बनवणं म्हणजे फक्त फाईल्सवर सही करणं नाही, तर त्या प्रत्येक फाईल मागे असलेल्या शेकडो हजारो लोकांच्या आयुष्याचा विचार करणं असतं, त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांच्या हक्कासाठी उभं राहणं आणि शेवटी त्यांना न्याय मिळवून देणं असतं। गोसी खुर्द सारखा विषय वर्षानुवर्ष प्रलंबित, अनेकांनी अशक्य मानलेला, पण साहेबांनी तो फक्त हाताळला नाही, तर सरकारला ठोस निर्णय घ्यायला भाग पाडलं आणि वंचित राहिलेल्या नागरिकांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळवून दिला। पण गोसी खुर्द इथेच थांबत नाही। असे अनेक निर्णय जे त्यांच्या विभागाच्या चौकटी पलीकडचे होते, पण जनतेच्या हितासाठी आवश्यक होते, ते निर्णय घेण्याची हिंमत आणि त्यांना पूर्णत्वाला नेण्याची जिद्द हीच साहेबांची खरी ओळख आहे। हिवाळी अधिवेशन असो किंवा मंत्रालयातील एखादा कठीण विषय, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चर्चेत साहेबांचा अभ्यास, त्यांची तयारी आणि त्यांचा मुद्देसूद ठाम आवाज हा केवळ सहभाग नव्हता, तर तो नेतृत्वाचा प्रभाव होता। साहेब जितके आक्रमक तितकेच संवेदनशील, बाहेरून कठोर वाटणारा स्वभाव, पण आतून प्रत्येकाच्या भावनांना जपणारा माणूस। देणाऱ्यांनी देत जावे या विचाराने प्रेरित होऊन दिवस रात्र जनतेसाठी झटणारे, आणखी काय करता येईल हा एकच प्रश्न मनात ठेवून पुढे जाणारे। मागील हिवाळी अधिवेशनात पत्रकार बांधवांसोबतचा त्यांचा साधा मोकळा वावर, ती आपुलकी, ते किस्से, ती शायरी आणि त्या कविता, हे सगळं फक्त एक क्षण नव्हता, तर आयुष्य जगण्याची एक सुंदर शिकवण होती। आणि त्यातूनच आम्हाला मिळालं एक मोठं तत्व, दिलेला शब्द कसा पूर्ण करायचा। अडथळे कितीही असोत, एक असो किंवा अनेक, प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करून तितक्याच जबाबदारीनं आणि जिद्दीनं तो निर्णय शेवटपर्यंत नेणं, हा हजरजबाबीपणा खरंच क्वचितच पाहायला मिळतो। लोक म्हणतात साहेब आक्रमक आहेत, हो आहेत, पण त्या आक्रमकतेच्या मागे एक विचार आहे, एक तळमळ आहे आणि एक खरा पॉलिसी मेकर आहे, जो फक्त निर्णय घेत नाही, तर भविष्य घडवतो। तुमच्या सानिध्यात काम करताना दररोज एक नवी ऊर्जा मिळते, एक नवीन प्रेरणा मिळते आणि काम करण्याचं खरं समाधान मिळतं। कदाचित हा सहवास काही काळापुरता असेल, पण इथून मिळालेलं शिक्षण आयुष्यभर आमच्या सोबत राहणार आहे। साहेब, मनात खूप काही आहे, पण शब्द अपुरे पडतात। मंत्रालयातील संपूर्ण टीम कडून तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। गणपती बाप्पा तुम्हाला अधिक यश देवो, अधिक ताकद देवो आणि तुमचं हे नेतृत्व असंच जनतेसाठी प्रेरणादायी राहो।